हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बिर्याणी बनवणार आहोत. बिर्याणी म्हणलं तर तोंडाला तर पाणी येणारच. तर चला तर आपण रेसिपीकडे वळूयात. मी 250 ग्राम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तडक्यासाठी 2-4 लवंग, 5-6 मिरे, छोटीशी दालचिनीची तुकडा आणि 1 विलायची घेऊयात. तडका हा देऊन घेतलेला आहे. त्यामध्ये तांदूळ ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचा. तांदूळ हा छान वाफला आहे. तर आपण ग्रेव्हीला तडका देऊन घेऊयात. त्यामध्ये 1 माप तेल टाकायचा, कांदा लालसरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. अद्रक लसूणची पेस्ट ही लालसर होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये चिकनमध्ये आपण 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद टाकूयात आणि एक मी मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकण्यासाठी. मीठ आणि हळद टाकल्याच्या नंतर ते खालीवर मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी लालसर झालेली आहे. त्यामध्ये आपण चिकन टाकून 30 मिनिटं वाफेवर ठेवूयात. 3 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, मिरच्या, कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यासाठी थोडेसे खडे मसाले. 10 ते 12 मी मिरे घेतलेले आहेत. 2 दालचिनी, 2 लवंग आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. चिकन आपण शिजलेलं आहे. तर आपण त्याची ग्रेव्ही करूयात. ग्रेव्हीसाठी कांदा असा लालसर सोनेरी भाजून घ्यायचा. कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून लालसर होऊ देऊयात आणि चिकनवर जे खडे मसाले होते ते वाटून मी टाकलेला आहे आणि 1 चम्मच बिर्याणी मसाला टाकलेला आहे. बिर्याणी मसाला आहे मी घरीच तयार केलेला आहे. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. त्यामध्ये मी 2-4 दाणे लिंबू सत्वाचे टाकलेले आहेत. लिंबू सत्वामध्ये ग्रेव्हीला छान टेस्ट येते आणि ग्रेव्ही छान होते. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करून ठेवा, जेणेकरून इथं पुढून छान छान येणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. तर चला तर मग आपण बिर्याणीला लेअर देऊन घेऊया. त्यासाठी मी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे, जेणेकरून तूप हे सगळीकडून पसरवून घ्यायचं, जेणेकरून बिर्याणी करपत नाही, बिर्याणीला छान स्वाद येतो. सगळीकडे अशाच पद्धतीने फिरून घ्यायचं. त्यामध्ये तांदूळ